गंमत केली रे. सॉरी. माझी जागा दुसऱ्या कुणाला देणार तू? हो वाघमारे, गंमत केली मी. तुमची जागा दुसऱ्या कोणाला कशी काय देऊ शकतो? तुम्ही सोडून माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नको आहे मला. वाघमारे, वाघमारे अहो, तुम्हाला तर ताप आलाय. अरे जरा कणकण आहे सकाळपासून. अहो पण मग अंगावर काय काढताय? मला सांगायचं तरी. अरे एवढं काहीच ते काय नाही, ही सगळी कामं बाजूला ठेवा, मी लगेच डॉक्टरांना बोलवून घेतो. थांबा, 1 मिनिट थांबा. सत्या. ग बसा तुम्ही. हा डॉक्टर भंडारे. हा मी सत्यजित सुर्वे बोलतो. हा जरा ताबडतोब माया पॅलेसला येता का? आमच्या मिसेसची तब्येत जरा खराब आहे. हा सत्या, डॉक्टरना बोलवायची काय गरज नाही, घरात कुठली तरी गोळी घेते मी. अहो डॉक्टर आल्यावर जी गोळी देतील ना ती गोळी घ्या. चला आधी आराम करा. मला अजून नाश्ता पण बनवायचा. अहो वाघमारे, नाश्ता दुसरं कोणीतरी बनवल. तुम्ही चला आधी आराम करा. त्या ऐक माझं जरा. तुम्ही ना अशा ऐकणार ना. थांबा. मम्मी नुसते बसून करायला मी रेडी आहे. चला चला पटकन जाऊन येऊ मंदिरात, नंतर परत ऊन वाढेल, रांगा पण वाढतील. चला चला. हे खूप लक्षात नाही, मी काय मंदिरात नाही चालली. कुठे चाललंय? सत्याभाऊजीने ते सांगितलं का मंदिरातच चाललोय म्हणून? मी खोटं बोलले सत्याशी. मी मंदिरात नाही, त्या मानिनीला बघायला चालली मी. काय मानिनी? असं अचानकच ठरलं. ती मानिनी आपल्या ताब्यात आहे हे कोणाला कळलं नाही पाहिजे. त्यात पोलीस चौकीत ती नवीन इन्स्पेक्टरीन आली आणि मला जरा ती नेबळच्या वरचढ दिसते. तिला जर कळलं तर ती मानिनी आपल्या ताब्यात आहे तर आपल्या दोघींचं काही खरं नाही. आपल्या दोघींना पण ती जेलमध्ये पाठवल. त्यात आधीच सत्य आपल्यावर चिडलेला आहे. मग आपल्या विरोधात समजा वारं वाहत असताना कशाला तीच तो सांभाळायचा आहे. सत्याला त्याने भेटला जर कळलं का नाही का मानिनी आपल्या ताब्यात आहे तर दोघं बी आपल्याला घराबाहेर काढताय. काय? नाही नाही, मला घराबाहेर नाही जायचं. मम्मी चला चला पटकन जाऊ, त्या मानिनीनं सोडून देऊ. चला चला. हा नका तशा शेंडा. ही सपनी हापण्या माझ्या हाताला धरून कोणी मला माया पॅलेसच्या बाहेर काढलं तर मी बरी जाईन. हा जरा सबुरीने घे. ठीक आहे. चल चला. वाघमारे, आता इथनं अजिबात हलायचं नाही. आता फक्त आराम करायचा. डॉक्टर येतच असते. सत्या, एवढं काही नाही झालेलं. मला ड्युटीवर पण जायचंय. पाहिजे तर ड्युटीवर जाताना दवाखान्यात जाते. साधी कणकणच तर आहे ना. वाघमारे, तव्यासारखं तापलंय तुमचं अंग आणि साधी कणकण आहे म्हणताय. आणि वर घरात स्वयंपाक करत बसला होता. ते काय नाही. हे बघा, आज तुम्ही ना घरातलं काम करणार ना ड्युटीवर जाणार. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आता फक्त आरामच करायचा. सत्या तुम्ही शांत बसा. आज तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही. मग भूकंप येऊ दे नाही तर उल्कापात होऊ दे. आज तुम्ही रजा घेऊन खरीच थांबताय आणि हेच फायनल आहे. अरे जेवाय काय केलंय? अरे चांगलं काहीतरी बनव ना. कांबळे फोन ठेवा आणि पेंडिंग कामं का असतील ना तर ती आवरून घ्या पहिली, कारण एक नवीन मॅडम येतात पोलीस स्टेशन. आता नवीन कोण? हो, त्या अनुष्का मॅडम आल्या होत्या. त्यांची अचानक बदली झाली मुंबईला, तर आता त्यांच्या जागी पूर्वा पाटील मॅडम येत आहेत. आणि कांबळे, मी असं ऐकलंय खूप स्ट्रिक्ट आहेत त्या आणि ते येतच असतील आता.
चला. जैन मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्या इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेंना लगेच माझ्या केबिन मध्ये पाठवा. हं? सॉरी मॅडम, पण वाघमारे मॅडम अजून आल्या नाहीयेत. आलेल्या नाहीयेत म्हणजे मॉर्निंग शिफ्टच आहे ना त्यांची, का नाईट शिफ्टला टाकलंय? मॉर्निंग शिफ्ट आहे त्यांची. मग काय झालं? हे त्यांचं नेहमीच आहे का आजच आहे फक्त? नाही मॅडम, वाघमारे मॅडम ना असा रोज उशीर होत नाही. हा, आज जरा काहीतरी अडचण आली असेल किंवा घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून झाला असेल उशीर. जेवढं विचारलंय तेवढ्याच उत्तर द्यायचं. तुम्ही तुमच्या मंजिरी मॅडमचे पर्सनल सेक्रेटरी आहात का? प्रशासन तुम्हाला इथे त्यांची वकिली करण्याचा पगार देतं की ड्युटी करण्याचा? नाही मॅडम, तसं नाही, पण कॉल लावा त्यांना आणि सांगा वेळेवर ऑन ड्युटी येता येत नसेल तर राजीनामा द्या आणि घरात बसा, नोकरी सोडून द्या. असंही गुंड मवाली लोकांशी संबंध असणाऱ्या लोकांसाठी ही नोकरी नाहीच आहे. कॉल लावा. ऐकू येत नाहीये का? कॉल लावा त्यांना आणि त्यांचा कॉल झाला की माझ्या केबिन मध्ये सगळ्या फाईल जाणून द्या. कळलं? क्विक. माझा फोन वाजतो. सत्या, मी बघतो. पडवळ आहेत. हॅलो जैन मॅडम. मॅडम नाही, सत्य बोलतोय. सत्या, आता तुम्ही वाघमारे मॅडम कुठे आहेत? बोला ना, काय झालं? अहो सत्या दादा, त्या पूर्वा पाटील मॅडमनी वाघमारे मॅडमना अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनला बोलवलंय. पूर्वा पाटील? पूर्वा पाटील कोण? अहो, ज्या अनुष्का पाटील मॅडम आल्या होत्या त्यांची बदली आता मुंबईला झाली. मग त्यांच्या जागी या नवीन मॅडम आल्यात, पूर्वा पाटील मॅडम. आणि सत्या दादा, या मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत. त्या म्हणत होत्या की वाघमारे मॅडमना आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला यायला सांगा आणि वेळेवर कामावर येता येत नसेल तर काम सोडा म्हणावं. अहो, पण पोलिसांना काय इमर्जन्सी असू शकते का नाही? आता मी यावर काय बोलू सत्या दादा? त्या मॅडम जे काही बोलल्या तेच मी तुम्हाला सांगितलं. बर, पण वाघमारे मॅडमना नाही जमणार कारण त्यांची तब्येत बरी नाही आहे. जरा तब्येत बरी नाहीये? काय झालं मॅडम ना? त्या बऱ्या आहेत ना? म्हणजे तशा बऱ्या आहेत त्या, त्यांना कणकण आली जरा. तुमचा निरोप कळवतो मी मॅडमना. हो चालेल. काय झालं? काय म्हणाले पडवळ? त्या अनुष्का मॅडमच्या जागी कोणीतरी पूर्वा पाटील मॅडम आले. मग अनुष्का मॅडम कुठे आहेत? त्यांची बदली झाली म्हणे मुंबईला. इतक्यात कशी काय बदली झाली? आत्ताच तर आले होते ना.